एक सामान्य कुटुंबात राहणाऱ्या व राजकारणात कधीही नसणाऱ्या रोहिणी घाटगे यांच्या गळ्यात 2000 साली नगरसेवक पदाची माळ पडली। ऐरोली सेक्टर 16 मधील सुंदरम चाळीमध्ये 10 बाय 10च्या घरात राहणाऱ्या रोहिणीताईंना स्वप्नातही कधी आले नसेल की मी कधी काळी नगरसेविका बनेन, कारण राजकारण हा त्यांचा पिंडच नव्हता। शांत स्वभाव, मनमिळाऊपणा, मितभाषी, दूरदृष्टीची नजर, दृढ निश्चयी व समाजकारणाची उत्तम प्रकारे जाण असलेल्या रोहिणीताई यांना मतदार राजांनी कौल दिला आणि 2000 साली ताई नगरसेविका झाल्या। 2002-2003 ऐरोली विभागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दलचा ऐरोली भूषण पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2002-2003 मध्ये ऐरोली विभागात प्रथम क्रमांकाचा वार्ड, तर पूर्ण नवी मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचा स्वच्छ वार्ड, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या कार्यसम्राट नगरसेविकेचा हा कार्यालय। या येथील सेक्टर 15 मध्ये प्रथम पहिल्याच वर्षी अतिशय पाण्याची टंचाई जाणवत होती आणि या ठिकाणी आपण प्रथम या सोसायटी ए टाईपच्या सोसायटीना अतिशय पाणी कमी असल्यामुळे तिथे पाण्याची लाईन वाढवून त्याची कॅपॅसिटी वाढवून या नागरिकांची ही प्रथम समस्या सोडवलेली आहे। दुसरा जो मच्छरांचा जो जास्त समस्या होती, येथील गटारावर स्लॅब टाकून ते पूर्ण बंदिस्त केलेले आहेत। हे 15 सेक्टर मधील दुसरं काम होतं। या कार्याकडे एकवार नजर टाकल्यानंतर लक्षात राहते ती एका महिलेची सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उभी राहणारी तळमळ। सामाजिक कार्य, मग ते शाळेसाठी 8वीचा नवीन वर्ग असो वा गटारावरचे स्लॅब असो, पाण्याच्या तळ्यापासून ते स्मशानाच्या नूतनीकरणापर्यंत प्रत्येक कामात रोहिणीताईंनी आपला ठसा उमटवला आहे। खरं तर आपण जी बघतो आहे ती रोहिणीताईंच्या प्रभागातील त्यांनी केलेल्या अनेक कामांपैकी काही कामांची झलक आहे। सेक्टर 16 मधील सुंदरम, सचिनम, अजिंक्य, लेण्याद्री, रामदेव AL1 टाईप मधील अंतर्गत पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकून घेतली ती केवळ रोहिणीताईंमुळेच। सेक्टर 16 मधील कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यानालगत फुटपाथ व इंटरलॉक नवीन टाकण्यात आले ती देखील रोहिणीताईंचीच कामगिरी। अर्थात या कामांची यादी ही न संपणारी आहे। तर आपण आता पाहूया रोहिणीताईंनी केलेल्या कामांचा एक संक्षिप्त आढावा। सचिनम अपार्टमेंट AL1 ते रामदेव अपार्टमेंट पर्यंत नवीन फुटपाथ व इंटरलॉक टाकण्यात आले। सुंदरम अपार्टमेंट AL1 ते शिवम अपार्टमेंट पर्यंत उद्यानातून नवीन मोठी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली। कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यानाचे नूतनीकरण व वृक्षारोपण आणि नवीन ग्रिल बसवून घेतले। त्रिमूर्ती, सहजीवन, पंचरत्न आणि गुलमोहर सोसायट्यांमधील अंतर्गत नवीन मोठ्या मलवाहिन्या टाकण्यात आल्या। सेक्टर 16 येथील ट्रॅफिक पोलीस चौकीला नवीन वॉल कंपाऊंड बांधण्यात आले। सेक्टर 16 येथील राधिकाबाई मेघे विद्यालयातील मैदानातून नवीन मोठी मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली। सेक्टर 14 येथील पूर्णा सोसायटी व प्रभात किरण समोरील पावसाळी गटारावर स्लॅब टाकला। प्रभात किरण सोसायटी आणि पूर्णा ह्यांच्या समोरच्या ओपन गटार होत्या, त्याच्यात नगरसेविका रोहिणी घाटगे यांच्या प्रयत्नामुळं स्लॅब टाकला गेला आहे। नगरसेविकेने जे काम चांगलं केलं आहे त्याच्यामुळं आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या खंबीरपणे पाठिंबा आहे। सेक्टर 15 ते 14 पर्यंत फुटपाथ व इंटरलॉक नवीन टाकण्यात आले। सेक्टर 15 येथील श्री अय्यप्पा मंदिर ते गुरुद्वारा पर्यंत नवीन फुटपाथचे नूतनीकरण व इंटरलॉक बसविले। सेक्टर 15 येथील अंतर्गत रोड लगतचे पावसाळी गटारावर स्लॅब टाकण्यात आले।
सेक्टर 15 सुप्रभात व आशीर्वाद बिल्डिंगसाठी नवीन पाण्याची लाईन टाकण्यात आली. सेक्टर 10 येथील DAV शाळेच्या पाठीमागच्या रोडवर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. दिवा गावाजवळील पाण्याच्या तळ्याचे सुशोभीकरण व ग्रिल बसवण्यात आले. दिवा गाव स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंड बांधण्यात आले व रंगरंगोटी करण्यात आली. ऑफिस व पाण्याची टाकी नवीन बांधण्यात आली. दिवा गाव व गावठाण विस्तारित सेक्टर 8 ते 9 येथे नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. सेक्टर 8 मारुती एन्क्लेव्ह ते सेक्टर 10 DAV शाळेपर्यंत नवीन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, फुटपाथचे नूतनीकरण व इंटरलॉक बसवण्यात आले. दिवा गाव व सेक्टर 9 येथे स्ट्रीट पोल नवीन टाकण्यात आले. दिवा गाव व गावठाण विस्तार सेक्टर 9 येथे नवीन रोडलगतचे पावसाळी गटाराचे काम 80% पूर्ण करण्यात आले. दिवा गावामध्ये 3 नवीन सुलभ शौचालये बांधण्यात आली. सेक्टर 16 व 15 रोड लगत पावसाळी गटाराचे नूतनीकरण करण्यात आले. दिवा गाव मुलुंड खाडी जवळ श्री गणपती विसर्जन प्लॅटफॉर्म नवीन बांधण्यात आला. प्रभाग क्रमांक 32 मधील 7ही उद्यानामध्ये नवीन हायमॉस टाकण्यात आले. सेक्टर 16 व 8 मधील श्री स्वामी समर्थ चौकात नवीन सिग्नल बसवण्यात आला. सेक्टर 15 समोरील होल्डिंग पॉइंट जवळ नवीन 4 बैठी सुलभ शौचालये बांधण्यात आली. सेक्टर 10 येथील 2 उद्यानांवर अनुक्रमे श्री यशवंतराव चव्हाण उद्यान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असे नामकरण करण्यात आले. सेक्टर 8 येथील उद्यानाला क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान असे नामकरण करण्यात आले. तर सेक्टर 14 येथील उद्यानाला संत गाडगे महाराज उद्यान असे नामकरण करण्यात आले. सेक्टर 14 व 15 मधील चौकांचा संत जनगाडे महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. संत जनगाडे महाराज चौक ते अय्यप्पा मंदिरापर्यंत मार्गाला श्री अय्यप्पा मंदिर मार्ग असे नामकरण करण्यात आले. 15 അവര് കോർപ്പറേറ്ററായിട്ട് മത്സരിക്കുന്നുണ്ട്. അതുകൊണ്ട് നമ്മളാലാവുന്നത് എല്ലാ സൗകര്യങ്ങളും ചെയ്തു കൊടുത്ത് അവരെ വിജയിപ്പിക്കാനായി അഭ്യർത്ഥിച്ചത് കൊള്ളുന്നു. जय हिंद. ताई गाडगेंनी 5 वर्षात भरपूर कामं केलेली आहेत. त्यांना आता पण 15च्या वार्डमध्ये ભરપૂર માત્રા એ કોંગ્રેસ તરફથી કોંગ્રેસ આઈ તરફથી ઊભા છે તો એવું માનવું છે અમારું માનવું છે કે એમને પ્રચંડ બહુમતીથી વિજય મળવો જોઈએ કેમ કે એને અત્યાર સુધી और हमें कोई सी काम की जरूरत पड़ी है बिन बुलाया है और जरूरत पड़ने में अगर बुलाने गए तो किसी को मना नहीं किया. साफ चले. नहीं जीते थे तभी हमारी वही रेस्पेक्ट करते थे, जीत गए तभी वही रेस्पेक्ट. तो हमारी दुआएं तो उसके साथ ही है. सेक्टर 14 येथील गुरुद्वाराजवळील चौकाला गुरु नानक गुरुद्वार चौक असे नामकरण करण्यात आले. रोहिणीताईंनी केलेल्या अशा प्रकारच्या अनेक कार्यांचा आढावा घेता या रोहिणीताईंना सन्मान मिळणे हे क्रमप्राप्तच होते. त्यापैकी मिळालेले काही सन्मान म्हणजे सन 2001 ते 2002 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट नगरसेविका म्हणून सन्मान चिन्ह, सन 2001 ते 2002 मध्ये उपसभापती पाणी पुरवठा समिती नवी मुंबई महानगरपालिका, सन 2002 ते 2003 मध्ये सभापती महिला बालकल्याण सांस्कृतिक व क्रीडा समिती नवी मुंबई महानगरपालिका, सन 2002 ते 2003 मध्ये राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कैलासवासी सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लबने ऐरोली भूषण पुरस्कार, सन 2003 ते 2004 पर्यंत सदस्य आरोग्य कमिटी नवी मुंबई महानगरपालिका, सन 2002 ते 2005 पर्यंत सदस्य वृक्ष प्राधिकरण कमिटी व नवी मुंबई महानगरपालिका, सन 2004 ते 2005 पर्यंत सदस्य स्थायी समिती नवी मुंबई महानगरपालिका. एवढे करूनही रोहिणीताईंच्या कार्याचा रथ हा थांबलेला नाही, तर पुढचा रस्ता हा त्यांनी आधीच महानगरपालिकेतून मंजूर करून घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ठरावाद्वारे खालील कामे मागणी केलेली असून ती कामे प्रगतीपथावर आहेत. भविष्य काळात ऐरोलीची शान ठरणाऱ्या सेक्टर 14 व 15 समोरील होल्डिंग पॉइंटचे नूतनीकरण करणे, त्यामध्ये बोटिंग सुरू करणे,
व जॉगिंग ट्रॅक उभारणे, सेक्टर 15 समोरील गणेश मंदिराजवळ पोलीस चौकी नवीन बांधणार, सेक्टर 14 येथील म्युनिसिपल शाळा, बर्निंग हॉस्पिटल, संत जनगाडे महाराज पर्यंतचे रोडचे खडीकरण व डांबरीकरण व स्पीड ब्रेकर टाकणार. सेक्टर 14 येथील म्युनिसिपल शाळेजवळ मुलांना खेळण्यासाठी मैदानाची मागणी ही मंजूर करण्यात आली आहे. सेक्टर 15 पाठीमागे MSCB ते सुप्रभात बिल्डिंगच्या पाठीमागचा बायपास नवीन रोड मंजूर करण्यात आला. सेक्टर 14 व 15 येथील रहिवाशांसाठी आशीर्वाद व सुप्रभात बिल्डिंग जवळील मोकळ्या जागेत भूखंडावर सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा, वाचनालय, महिलांसाठी प्रशिक्षण वर्गांसाठी नवीन इमारत बांधण्याची तयारी चालू आहे. सेक्टर 14 व 15 समोरील होल्डिंग पॉन्ड लगत भाजी व मासळीकरिता नवीन मंडईचा ठराव मंजूर करण्यात आला. सेक्टर 14-15 येथील मच्छरांचा उपद्रव कमी करण्यासाठी मुलुंड खाडीजवळील डम्पिंग ग्राउंड हटविण्यासाठी रोहिणीताई सतत पाठपुरावा करीत आहेत. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ऐरोली विभागात महिलांचे संघटन करून बचत गट निर्माण केले, महिलांसाठी मार्गदर्शन मेळावे घेतले, रुग्णांना फळे वाटप, अपंग व्यक्तींना फळे वाटप, 650 मुलांना मोफत काविळीची लस. महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पदावर असताना विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नाला रुपये 5,000 ऐवजी 10,000 रुपये मंजूर करून घेतले. ज्या सेवाभावी संघटना गरजू महिलांसाठी चांगली कामगिरी करतात त्या संघटनांना श्रीमती सावित्रीबाई फुले पुरस्कार लागू करण्यात आला. मुख्य म्हणजे माथाडी कामगारांचा जो वंचित घटक असतो समाजातील, त्या कामगारांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे त्यांनी भरपूर लक्ष दिलेले आहे आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी जवळजवळ 20 महिलांसाठी बचत गट सुरू केलेले आहेत आणि विधवा महिलांना 10,000 पर्यंत अनुदान दिलेले आहे. नगरसेविका म्हणून नव्हे तर विभागातल्या महिलांची मैत्रीण म्हणून परिचित असणाऱ्या रोहिणीताईंना विजयी करणे आपल्या सर्वांचे कर्तव्यच ठरते. तर मग ठरलं ना, जनसामान्यांचा हात हीच काँग्रेसची साथ. रोहिणीताईंना मत म्हणजेच काँग्रेसला साथ. आपल्या वॉर्डाच्या विकासाच्या रथाची चाके चालणे आता आपल्याच हातात.